नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्स हा विषय चालू केला आहे आणि त्याच्यामध्ये आता बराचसा पार्ट आपला कव्हर झाला आहे. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण भौतिकशास्त्राचे काही टॉपिक घेतले, गणितासहित घेतले. सांगण्याचं कारण हे होतं की गणितं खूप सारे या एक्झामला येतात आणि त्याच्यामुळे आपण प्रत्येक टॉपिकच्या खाली किंवा शेवटी आपण हे जे पण काही गणितीय स्वरूपामध्ये जे गणितं येतात ते आपण व्यवस्थितरित्या घेतली. प्रत्येक फॉर्म्युल्यावर वगैरे पण आपण ते घेण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या फॉर्म्युल्यावर आतापर्यंत प्रॉब्लेम्स आलेत किंवा जे गणितं आलेत सो ते तर आपण घेतलेच आहेत. शिवाय त्याच्या फॉर्मॅटनुसार की म्हणजे बाबा XYZ या फॉर्म्युल्यावर आला तर आपण त्याच फॉर्म्युल्यावर आणि त्याच्यापेक्षा अजून मोल्ड केलं तर अजून कसं सॉल्व करता येईल हे आपण पाहिलं आहे. सो एकदा ते सगळे व्यवस्थित पुन्हा एकदा बघा वाटल्यास, जेणेकरून तुम्हाला ते फॉर्मॅटचं गणित हे आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण बायोलॉजीचा काही पार्ट चालू केला आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पार्ट आपण कंप्लीट केला आहे आणि आज आपण ब्लड सर्क्युलेशन आणि रेस्पिरेशन सिस्टम म्हणजे काय की रक्ताभिसरण आणि आपला जो श्वासोच्छ्वास म्हणजे रेस्पिरेशन जे काय असेल सो ते आपण बघणार आहोत आजच्या टॉपिकमध्ये. सो चालू करूया आपण टॉपिकला. आता ब्लड सर्क्युलेशन ॲक्च्युली तसं तर खूप महत्त्वाचा टॉपिक असं म्हणता येईल, कारण खूप सारे क्वेश्चन्स या टॉपिकवर पण आलेत आणि तसं ह्युमन सिस्टममध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा ह्युमन हार्ट आणि जे पण काय आपले रेस्पिरेशन आहे सो त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा गणला जातो. त्याच्यामुळे पण हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे असं म्हणता येईल. आता रक्ताभिसरणमध्ये काय की बाबा आपण जास्त आपल्याला PhD तर करायची नाहीच आहे. जसं की आपण सगळ्यात सुरुवातीपासून सांगत आलो आहे की आपल्याला मार्क कॅप्चर करायचे आहेत. त्याच्यामुळे एखादी गोष्ट जर नाही उमजली किंवा नाही समजली तर तेवढ्यापुरतं तेवढा पार्ट हा लक्षात तुम्ही ठेवू शकता आणि पुढे जाऊ शकता. नॉट नेसेसरी की 100% तुम्हाला ते लक्षात राहिलं पाहिजे किंवा ते सगळं समजलंही पाहिजे. अराऊंड 50-70% मेरिट लागतं आणि मग त्याच्यापुरतं आपलं बास होतं. म्हणजे हे हा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे आणि मला असं वाटतं की आपला हे तसंच असलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स हे आपल्याला PhDसाठी नाहीच आहे, हे आपल्याला सगळं समजण्यासाठी आहे. त्याच्यामुळे सगळी एखादी गोष्ट 100% जरी नाही करता आली तरी 70 ते 80% आपण केली पाहिजे या मताचा मी आहे आणि आपण मला वाटतं अभ्यासामध्ये पण तेच इम्प्लिमेंट केलं पाहिजे. आता जर आपण ह्या टॉपिकला सुरुवात करायची म्हणालो तर बंद रक्ताभिसरणाचा शोध म्हणजे काय की जे ह्युमन ब्लड सर्क्युलेशन याचा जो शोध जो आहे तो विल्यम हार्वे यांनी लावला होता. याच्यावरच क्वेश्चन रिसेंटली पण आला होता की विल्यम हार्वे यांनी कोणता शोध लावला आणि म्हणूनच त्यांना आपण फादर ऑफ एन्जिओलॉजी म्हणजे एक स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन होता. मला वाटतं सरळ सेवेलाच होता IBPSमध्ये की फादर ऑफ एन्जिओलॉजी हे कोणाला म्हणतो आपण तर विल्यम हार्वे यांना म्हणतो. त्याच्यानंतर मग एन्जिओलॉजी म्हणजे काय की जे आपले ब्लड वेसल्स आहेत जे रक्तवाहिन्या सो त्या रक्तवाहिन्यांना आपण म्हणजे ह्या रक्तवाहिन्याचा अभ्यास करणे म्हणजे एन्जिओलॉजी. सो एन्जिओलॉजी मीन्स स्टडी ऑफ ब्लड वेसल्स. ठीक आहे. सो एन्जिओलॉजीचा पण अर्थ मला असं वाटतं की कळाला असेल. आता तसं जर बघितलं तर मानवी जे रक्ताभिसरण आहे सो याच्यामध्ये 3 घटक येतात. एक तर आहेत आपलं ब्लड वेसल्स, ठीक आहे, रक्तवाहिन्या. दुसरं आहे ब्लड आणि तिसरं आहे हार्ट, ठीक आहे, किंवा हार्ट म्हणजे हृदय, मानवी हृदय, रक्त आणि रक्तवाहिन्या. सो असे 3 घटक हे आपल्या मानवी रक्तभिसरण संस्थेमध्ये येतात किंवा महत्त्वाचे आहेत असंही म्हटलं जातं. आता एक नॉमिनल कॉन्सेप्ट जर सांगायची झालं तर आपण म्हणजे ह्युमन हार्ट किंवा रेस्पिरेशन हे आपण खूप डिटेल बघणार आहोत, पॉईंट वाईज बघणार आहोत. ठीक आहे. एक नॉमिनल कॉन्सेप्ट मी इथे तुम्हाला समजून सांगतो आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे वळू. आता ही डायग्राम अशी आहे की हे मी मुद्दाम म्हणून हाताने ड्रॉ केली की थोडंफार प्रायमरी स्वरूपामध्ये ते समजावं, कारण पुढं ज्या डायग्राम्स आहेत त्या थोड्याशा 3D आहेत. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एक हार्ट जर कन्सिडर केलं तर ही जी आहे ती महाधमनी बघा टोटल. ठीक आहे. सो ही महाधमनी आहे, तिला आपण ॲरोटा असं म्हणतो. ठीक आहे. ज्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे काय की त्या ब्लडमध्ये ऑक्सिजन आहे. ठीक आहे.
आणि डिऑक्सिजनेटेड म्हणजे काय की बाबा ज्या ब्लडमध्ये ऑक्सिजन नाही आहे. ठीक आहे. सो ह्या महाधमनीमध्ये टोटल ही जी ही जर महाधमनी कन्सिडर केली तर या महाधमनीमध्ये काय आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. मग ते त्याच्यानंतर मोठ्या धमनीकडे जातं, त्याला आपण लार्ज आर्टरी असं म्हणतो. ठीक आहे, इथे दाखवली मी. मग मोठ्या धमनीमधून ते इथं एक छोटी धमनी म्हणजे स्मॉल आर्टरी, हे बायफर्केशन होतं. आणि मग स्मॉल आर्टरी थ्रू ह्याच्या धमनिका आहेत, त्याला आपण आर्टिरोल्स असे म्हणतो. सो याच्यामध्ये ह्या धमनिकामध्ये काय होतं, या सगळ्या स्प्रेड होतात. आणि मग ह्या धमनिकामधून ह्या ज्या कॅपिलरी ट्यूब्स आहेत, ह्या सगळ्या कॅपिलरी, त्याला आपण केशवाहिनी किंवा थिन वॉल असंही म्हणतो, पातळ भित्तिका. ठीक आहे. सो केशवाहिनी म्हणतो आपण यांना. सो या केशवाहिनीमध्ये हे ब्लड जातं. त्याच्यानंतर मग हा शिरांचा भाग चालू होतो, म्हणजे काय, वेन्स. सो त्याच्यामध्ये मग शिरिका म्हणून आहे, जे की वेन्युल असं म्हणतो. सो ह्या ज्या आहेत इकडे ते वेन्युल आहे तिथे. ठीक आहे. सो ह्या दोन ज्या दिसतात ह्या वेन्युल्स आहेत, शिरिका आहेत. आणि मग ही वेन आहे. ठीक आहे. या वेनमध्ये ते ब्लड जातं. आणि मग त्याच्यानंतर ही जी आपली महाशीर जी आहे त्याला आपण वेना केवा असं म्हणतो, ज्याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि मग पुन्हा ते हार्टमध्ये जातं. सो थोडक्यात काय आहे की मग स्मॉल आर्टरी काय, लार्ज आर्टरी काय, किंवा ही महाधमनी काय असते, ॲरोटा काय असतं, वेना केवा वगैरे काय असतं, हे आपण खाली व्यवस्थित डायग्रामरित्या बघू. एक फ्लो सांगितला मी तुम्हाला की बाबा हे कशा स्वरूपामध्ये हे मूव्ह होतं नेमकं. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हे थोडंफार प्रायमरी स्वरूपामध्ये ते समजलं असेल. आता आपण थोडंसं पुढं जाऊ की बाबा शरीराचा जर एक भाग जर आपण कन्सिडर केला तर शरीराच्या निरनिराळ्या अवांमध्ये पाणी असेल, संप्रेरक असेल, ऑक्सिजन असेल आणि विद्राव्य अन्नघटक असतील किंवा काही टाकाऊ पदार्थ असतील. अशा विविध पदार्थाचं वहन हे रक्ताभिसरण संस्था करते. आणि मग मानव आणि उच्चतर प्राण्यांमध्ये रक्ताभिसरणासाठी स्वतंत्र संस्था असते. आणि मग ह्या संस्थेमध्येच काय, हृदय, रक्तवाहिनी आणि केशिकांचा समावेश होतो. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर हे हार्ट आहे बघा. जसं मी तुम्हाला म्हणालो की खाली हे सगळी काय 3D डायग्राम आहे, त्याच्यामुळे तसं आपण इथे बऱ्यापैकी इन डिटेल दिलेलं आहे. थोडंसं आपण हे पण बघू की हे ह्युमन हार्ट आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये हे महारोहिणी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर डावी धमनी, जसं की लेफ्ट पल्मोनरी आर्टरी किंवा लेफ्ट आर्टरी. त्याच्यानंतर मग हे डावे आलिंद आहे, इकडं उजवे आलिंद आहे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे इकडे जे आहे हे द्विदल झडप आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे डावे निलय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो भाग आहे हा महाधमनी अर्धचंद्राकृती झडप आहे बघा, ही दिसते पण अशी चंद्रासारखी. ठीक आहे. त्याच्यानंतर हे उजवे निलय आहे बघा, हे उजवे, हे राईट आणि हे लेफ्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर हे त्रिदल झडप पण आहे इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे अधोमहाशीर आहे इथे. मग हे उजवे आलिंद आहे टोटल. मग उजवीकडे ह्या सगळ्या काय आहेत, ह्या सगळ्या शिर आहेत. मग ऊर्ध्व महाशीर, उजवी धमनी, हे असं सगळं हे एक मॉडेल आहे हार्टचं असं म्हणता येईल आपल्याला. आता हृदयाची जर रचना करायची म्हणाली किंवा एक त्याचं कार्य बघायचं म्हणाल तर काय करता येईल, तर छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी हृदय असतं. ठीक आहे. ते बरगड्यांमागे आणि दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि थोडंसं त्याच्या डाव्या बाजूला कलेलं असतं, म्हणजे एक स्लेंटेड थोडंसं डाव्या साईडला आपलं हृदय हे कलेलं असतं. आपल्या हृदयाचा आकार आपल्या मुठी एवढा असतो आणि वजन साधारणपणे 360 ग्रॅम असतं. किती? 360 ग्रॅम. आपल्या हृदयावरती दुपदरी हृदयाचं आवरण असतं आणि या हृदयाचं जे आवरण आहे ह्याच्या 2 थरामध्ये एक द्रव पदार्थ असतो. ठीक आहे. त्यामुळे याच्या घर्षणामुळे आणि मग जे काही व्हायब्रेशन असतील, धक्के असतील, याच्यापासून काय होतं, आपल्या हार्टचं संरक्षण होतं. ठीक आहे. सो एवढंच त्यांनी सांगितलं. सो मेजरली हृदयाचे बघा किती 4 कप्पे असतात. ठीक आहे. मग वरच्या कप्प्यांना आपण आलिंद असं म्हणतो आणि खालच्या कप्प्यांना आपण निलय असं म्हणतो. आलिंदालाच आपण इथून पुढे ॲट्रियम असं म्हणू आणि निलयाला आपण वेंट्रिकल्स असंही म्हणतो. ठीक आहे. किंवा आता इथून पुढे प्रोनाऊन्सिएशनमध्ये हे आलिंद, निलय बघू आता सोयीनं कसं होतं ते. पण मोस्टली हे लक्षात ठेवा की आपण आलिंदाला आपण ॲट्रियम असं म्हणतो आणि निलयाला आपण वेंट्रिकल्स असं म्हणतो. ठीक आहे. सो आता ही एक डायग्राम आहे बघा. याच्यामध्ये हे तुम्हाला पण फ्लो, जसं मी पहिली डायग्राम दाखवली तीच आहे ही, ज्याच्यामध्ये ही सगळी धमनी आहे बघा, आर्टरी, आणि ही एक वेन आहे, त्याला आपण शिर असं म्हणतो. आता याच्यामध्ये थोडेसे पार्ट जर बघितले म्हणजे झूम करून तर हे झडप आहे. झडप म्हणजे काय, वॉल, एक थिन वॉल असते जिथं की ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे ते या कप्प्यांमध्ये हृदयाच्या हे काय होतं, मूव्ह होतं. सो ती जी एक झडप आहे
किंवा ती एक वॉल आहे ती खूप इम्पॉर्टंट मानली जाते हार्टच्या बाबतीत. ठीक आहे. त्याच्यानंतर ही एक सूक्ष्म रक्तवाहिनी बघा इथली. त्याच्यानंतर ही झडप आहे टोटल, आणि मग ह्या झडपाला काय सगळे हे आवरण आहे. ठीक आहे. आणि मग हे सगळे स्नायू आहेत बघा. आणि मग याच्या खाली हे जे आहे ह्या काय कनेक्टिव्ह टिश्यू आहे, त्याला आपण संयोजी ऊती असं म्हणतो. किंवा पेशी या टॉपिकमध्ये मी तुम्हाला नाही ऊती या टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं टिश्यूमध्ये की ब्लड हे ब्लड बोन. ठीक आहे. हे काय आहेत कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. काय आहेत कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजेच काय संयोजी ऊती आहेत. ठीक आहे. सो याच्या पुढं आपण थोडं जाऊया की रक्तवाहिन्याचं जर कार्य बघितलं आपण तर हृदयाची स्पंदने सतत चालू असते. त्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये काय होतं सतत रक्त फिरत असतं. आणि या रक्तवाहिन्याच्या प्रामुख्याचे काय होतात 2 रक्तवाहिन्या प्रामुख्याने 2 प्रकारच्या आहेत. मग 2 प्रकारच्या कोणत्या ते पण आपण पुढं बघू. एक आहे रोहिणी धमन्या. ठीक आहे. हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना आपण काय म्हणतो धमन्या असं म्हणतो. आणि धमन्या शरीराच्या कायवर असतात खोलवर असतात, म्हणजे पूर्ण ते जाळच असतं धमन्यांचं. ठीक आहे. फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ह्या ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेतात. हे सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ह्या काय ऑक्सिजन युक्त म्हणजे काय की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन आहे म्हणजे काय की ज्याच्या ब्लडमध्ये ऑक्सिजन आहे. ठीक आहे. सो ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. आणि धमन्यांची भित्ती काही काय असते माहिती आहे का जाड असते. आणि त्याच्या पोकळीमध्ये मात्र काय असतात झडपा नसतात, म्हणजे काय वॉल नसते. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त एकच लक्षात ठेवा की फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या काय आहेत ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेतात, म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड हे फ्लो करतात. तर हे मोस्टली हे सगळं आपलं हे हार्ट आहे. आता हळूहळू आपण डिटेल वर्किंग बघू याचं कसं कसं काय काय. क्वेश्चन कसा येतो तर मोस्टली थोडासा फॅक्च्युअल बेसमध्ये येतो. कंटेंट मी अशा स्वरूपात देतो की थोडंफार समजावं पण, आणि जेणेकरून नुसतं पाठांतर नाही होणार, समजलंही पाहिजे. ठीक आहे. सो थोडं आपण समजण्याचा प्रयत्न करू आणि मग त्याच्यानंतर आपण फॅक्च्युअल कंटेंट बघू. आता नीला म्हणजेच काय आपण शिर असं म्हणतो. शिरालाच आपण काय म्हणतो वेण असंही म्हणतो. ठीक आहे. शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना आपण काय म्हणतो नीला असं म्हणतो किंवा शिर असं म्हणतो. फुफ्फुसाव्यतिरिक्त उरलेल्या सर्व नीलांमधून विनाक्षजती म्हणजे काय कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त वाहून नेले जाते. बहुतेक नीला या त्वचेलगतच असतात आणि त्याची भित्ती कशी असते पातळ असते. धमन्यांची भित्ती काही जाड असते पण शिरांची भित्ती काय असते पातळ असते. ठीक आहे. आणि याच्यामध्ये झडपा नसतात तर याच्यामध्ये झडपा असतात, म्हणजे काय जे वेन्स आहेत याच्यामध्ये झडपा असतात. झडपा असतात म्हणजे काय ज्याच्यामध्ये वॉल असते. काय असते वॉल असते. ठीक आहे. सो केशवाहिन्या आणि केशिका त्याला आपण कॅपिलरीज असं म्हणतो. हे जे सुरुवातीला जे तुम्हाला दाखवलं मी इथे हे बघा ह्या सगळ्या काय आहेत ह्या केशवाहिन्या. अशा खूप साऱ्या आहेत. मी उगा 1-2-3 दाखवल्या कारण मी हातानंच ड्रॉ केलं ते सगळं. ठीक आहे. पूर्ण म्हणजे केशवाहिन्याचं जाळच असतं आपल्याकडे म्हणजे हार्टमध्ये. इथं दिलं आहे असेल कुठंतरी. केशवाहिन्या केशिका कॅपिलरीज. धमन्या शरीरभर पसरताना त्यांना फाटे फुटतात. त्यांचा व्यास लहान लहान होत जाऊन त्या केसासारख्या दिसतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो केशिका असं म्हणतो. म्हणजे एवढ्या थिन होत जातात त्या की एकदम असं स्मॉल आपल्या हेअर्स एवढ्या त्या म्हणजे असतात. म्हणजे एवढा छोटा रेडियस की एवढा छोटे व्यास त्याचे असते. आणि मग केशिकांच्या भित्तिका अत्यंत बारीक एकसर आणि पातळ असतात. त्यामुळे केशिका आणि पेशी यांच्या दरम्यान पदार्थाची देवाणघेवाण ही काय होते सुलभ होते. या देवाणघेवाणीमध्ये रक्तातील ऑक्सिजन अन्नघटक संप्रेरक आणि जीवनसत्व हे पेशीमध्ये मिळतात. तर पेशींमधील जे टाकाऊ पदार्थ रक्तामध्ये येतात आणि केशिका एकमेकांना जोडल्या जाऊन जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होतात. म्हणजे 2, 4, 6, 8 हे एक नाव झालं तर भरपूर असते हे. ठीक आहे. सो अशा खूप साऱ्या केशिका एकत्र येतात म्हणून काय होतं त्यांचा व्यास हा मोठा होतो आणि मग जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होतात आणि त्यांनाच आपण काय म्हणतो ते जास्त वाहिन्याच्या ज्या वाहिन्या आहेत जास्त व्यासाच्या ज्या वाहिन्या आहेत त्या दुसरं तिसरं काही नाही आहे तर त्या आहेत वेन्स. त्याला आपण शिरा असं म्हणतो. ठीक आहे. प्रत्येक वाहिन्यांमध्ये केशवाहिन्याचं जाळ हे पसरलेलं असतं हे बघा. ठीक आहे. सो या सगळ्या काय आहेत कॅपिलरीज आहेत जिथे की हे सगळा फ्लो हे घडून आणतं. सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटामध्ये 72 ठोके पडतात. हे मोस्टली सगळ्याला माहिती आहे. ठीक आहे. व्यायाम किंवा काही काम जर केलं तर त्याच्यामध्ये मग ठोक्याचं प्रमाण जे आहे हार्टबीटचं तर ते मात्र थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. झोपेमध्ये पण जर काही विचार वगैरे जर आले तरी पण ते कमी जास्त होऊ शकतं.
हे बघा, तसेच माणूस आराम करत असताना किंवा झोपला असताना ते कमी होतात असे आढळून येते. लहान बालकाच्या हृदयाची ठोके ही अडल्टपेक्षा जास्त असते. ठीक आहे. त्याच्यानंतर हृदयाचे ठोके पडत असताना 2 प्रकारचे आवाज येतात, लबडब, राईट. सो आणि प्रत्येक हृदय ठोक्याला हे सुमारे 75 मिलीलिटर हे काय म्हणते, हे रक्त ढकलतं, म्हणजे फ्लो होतं थोडक्यात. 75 ml, 75 मिलीलिटर. ठीक आहे. सो हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे इथे. आणि ह्या 72 ठोके ऑलमोस्ट सगळ्याला माहिती आहे. कॅपिलरीज या काय असतात तुम्हाला कळालं. मोस्टली कॅपिलरीजमध्ये काय कसं म्हणू शकतो आपण की ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड, म्हणजे ऑक्सिजनयुक्त आणि ऑक्सिजन व्यतिरिक्त किंवा डिऑक्सिजनेटेड या दोघांमधला जी कनेक्टिंग लाईन जी आहे त्याला आपण कॅपिलरीज असं म्हणतो. म्हणजे एक नॉमिनल समजून सांगायचं असेल तर. त्याच्यानंतर केशवाहिन्यांचा जर समूह केला तर आपण शिरा म्हणतो, त्याला आपण वेन्स असंही म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काही पॉईंट बघू आपण की मानवी शरीरामध्ये जवळजवळ 97,000 किलोमीटर एवढ्या लांबीच्या काय आहेत रक्तवाहिन्या. किती? 97,000. हे पेपरला येणार नाही, जस्ट इन्फॉर्मेशन असं म्हणून टाकले. त्याच्यानंतर रक्तदाब हे येते बघा. रक्तदाबानुसार रक्तवाहिन्यांचा जो चढता क्रम आहे, हे पहिल्यांदा वेन्स, मग त्याच्यानंतर केशवाहिन्या आणि मग त्याच्यानंतर धमन्या. म्हणजे काय की शिरामध्ये 10 ते 20 mmHg एवढं प्रेशर असतं. त्याच्यानंतर केशवाहिन्यामध्ये थोडंसं जास्त 60 आणि मग धमन्यांमध्ये आर्टरीज ज्या आहेत आपल्या त्या 120 mmHg. सो एवढं रक्तदाब त्याच्यामध्ये असतो ह्या रक्तवाहिन्यांमध्ये. ठीक आहे. सो ह्या रक्तवाहिन्यांचा चढता क्रम मात्र हा येऊ शकतो. हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर जर भित्तिका म्हणजे काय वॉलच्या जाडीनुसार जर आपण कन्सिडर केला चढता क्रम, तर मात्र मग केशवाहिन्या, त्याच्यानंतर मग शिरा आणि मग धमन्या. ठीक आहे. सो हा त्याचा चढता क्रम आहे. आता नॉमिनल आपण ब्लड सर्क्युलेशन आहे तर थोडंसं ब्लडबद्दल माहिती घेऊ की ब्लड नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये पार्ट किती आहेत, किंवा हे WBC, RBC हे काय काय असतं, किंवा प्लाझ्मा काय असतात. ठीक आहे. सो हे सगळं आपण थोडंसं स्ट्रक्चर कवर करू, म्हणजे मग तुम्हाला कळेल की नेमकं आहे काय, नेमकं ब्लड म्हणजे काय. खूप सारे क्वेश्चन्स या टॉपिकवर आले, त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन ऐका. आता मानवी रक्त हे नेमकं 2 घटकांनी बनलेलं असतं. 2 घटक. मग 2 घटक कोणते? एकच सेकंद. हे जे 2 पॉईंट आहेत, हा एक आणि हा एक, ह्या दोघांचा हा जो चढता क्रम आहे, म्हणजे आपला वॉलच्या थिकनेसनुसार आणि रक्तदाबानुसार हे 2 पॉईंट्स थोडेसे नोट करून ठेवा. हे थोडेसे IMP आहेत. ठीक आहे. म्हणजे मे बी येऊ शकते. त्याच्यानंतर ब्लड. सो मानवी रक्त हे 2 घटकांनी बनलेलं असतं. आता हे 2 घटक कोणते? तर एक असतं प्लाझ्मा आणि दुसरं असतं ब्लड सेल. प्लाझ्मा म्हणजेच रक्तद्रव आणि ब्लड सेल म्हणजे त्याला आपण रक्तपेशी असं म्हणतो. आता रक्तद्रव, प्लाझ्मा याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ आपण. आता जवळपास एकूण रक्ताच्या 55% हे रक्तद्रव असतं किंवा 55% प्लाझ्मा असतो. किती? 55%. आता रक्तद्रव म्हणजे काय, तर त्या प्लाझ्मामध्ये 90% पाणी असतं, 7% प्रथिने असतात आणि 3% असेंद्रिय घटक असतात. असेंद्रिय घटक त्याला आपण नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्सेस असे म्हणतो. ठीक आहे. 90, 7 आणि 3. ठीक आहे. सो कशाचं सगळ्यात जास्त प्रमाण असतं? पाण्याचं. त्याच्यानंतर मग प्रथिनांचं आणि मग त्याच्यानंतर असेंद्रिय घटकांचं. ठीक आहे. सो याच्यामध्ये रक्तद्रवामध्ये मुख्यतः 4 प्रकारचे प्रथिने असतात. हा पण क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेला की ते 4 प्रकारचे प्रथिने नेमके कोणते. एक आहे ग्लोब्युलिन. ठीक आहे. दुसरा आहे अल्ब्युमिन. तिसरा आहे प्रोथ्रोम्बिन आणि चौथा आहे फायब्रोनोजन. आता फायब्रोनोजन किंवा फायब्रोनोजन. सो हे 4 जे प्रथिन आहेत हे थोडेसे व्यवस्थित, किंवा याला तुम्ही असंही हे GAPF गॅफ असंही तुम्ही शॉर्ट फॉर्म बनवू शकता. शॉर्ट फॉर्म तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता न्यूमॉनिक्स. ठीक आहे. सो ग्लोब्युलिनमध्ये म्हणजे काय की प्रतिद्रव्य, म्हणजे जे की आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडी जे तयार करतात. सो अँटीबॉडीज तयार करायचं काम हे ग्लोब्युलिन करतं. ठीक आहे. एखादं लागलं वगैरे काय झालं, किंवा हे जे अँटीबॉडीज वगैरे जे तयार होतं हे ग्लोब्युलिनमुळे होतं शरीरामध्ये. दुसरं आहे अल्ब्युमिन. अल्ब्युमिन म्हणजे काय की शरीरामधील जो आपला पाण्याचा जो समतोल आहे,
सो तो राखायचं काम हे अल्ब्युमिन करतं, ज्याला आपण ऑस्मोटिक बॅलन्स असंही म्हणतो. तिसरं आणि चौथं प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रोनिजन. सो फायब्रोनिजन आणि प्रोथ्रोम्बिन हे मात्र रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करतं. ठीक आहे. सो हे 2 प्रथिने मात्र रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करतात. सो 4 प्रथिने आणि त्याचं वर्किंग हे तुम्हाला कळालं असेल. सो नॉमिनल आहे 55% प्लाझ्मा असतो. आता एक प्लाझ्मा जर आपण कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये 90% पाणी, 7% खनिज आणि 3% असेंद्रिय घटक असतात. त्याला आपण नॉन ऑर्गॅनिक सबस्टन्सेस असंही म्हणतो. जर 4 प्रकारचे प्रथिने असतात त्याला आपण गॅफ, ग्लोब्युलिन, त्याच्यानंतर अल्ब्युमिन, प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रोनिजन. सो हे सगळे 4 प्रकारचे प्रथिने आहेत. ठीक आहे. थोडं पुढे जाऊ. प्लाझ्मामध्ये ग्लुकोज, ॲमिनो ॲसिड्स आणि फॅटी ॲसिड्स असे विविध प्रकारचे CO2 आणि O2 म्हणजे त्याला आपण काय म्हणतो कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन असतात. ठीक आहे. प्लाझ्मामधून फायब्रोनिजन काढल्यास उर्वरित प्लाझ्माला आपण सिरम असं म्हणतो. ठीक आहे. काय काढल्यास हे जे फायब्रोनिजन आहे, सो फायब्रोनिजन हे आपण जर काढलं तर राहिलेल्या सगळ्या पार्टला आपण सिरम असं म्हणतो. ठीक आहे. शरीरामधील जास्तीत जास्त 70% CO2 हा रक्तद्रव्यांमध्ये बायकार्बोनेटच्या स्वरूपात वहन करतो. किती टक्के? 70%. कशाच्या फॉर्ममध्ये? बायकार्बोनेट. रक्तद्रव्याचा अल्कली हा गुणधर्म असल्यामुळे तो बायकार्बोनेटमुळे असतो. म्हणजे जो अल्कली जो आहे म्हणजे बेसिक, म्हणजे जसे आता आपण pH बघताना आपण बघू, pHची स्केल तुम्हाला माहीत असेल, ॲसिड, बेस, ठीक आहे, आणि न्यूट्रल. सो त्याच्यामध्ये आपण खाली आपण बघूच ते pHचं. ठीक आहे. सो बेसिक गुणधर्म हा कशामुळे फॉर्म होतो रक्तद्रव्याला, तर तो आहे बायकार्बोनेटमुळे. ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, हे फक्त म्हणजे अंडरस्टँडिंगसाठी आहे असंही म्हणाला तरी हरकत नाही. मात्र वरचे हे जे 4 पॉईंट आहेत, हे, हा आणि हा मात्र लक्षात ठेवा. हे 2 हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रक्तपेशी हा दुसरा पार्ट आपण बघू. पहिला आपण रक्तद्रव बघितला, प्लाझ्मा. दुसरा आहे रक्तपेशी, त्याला आपण ब्लड सेल्स असंही म्हणतो. आता ब्लड सेल्स जर बघितले आपण तर नॉमिनल तुम्ही ऐकून असाल RBC, WBC, ठीक आहे, आणि प्लेटलेट्स. सो हे 3 प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याला आपण मिळून ब्लड सेल्स असं म्हणतो. कोणत्या 3? एक RBC आहे, ठीक आहे, दुसरा आहे WBC. RBC म्हणजे रेड ब्लड सेल्स, WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स, आणि तिसरा आहे प्लेटलेट्स. ठीक आहे. सो प्लेटलेट्सला आपण रक्तपट्टिका आणि बिंबिका असंही म्हणतो. ठीक आहे. सो हे आपण 1 बाय 1 बघू, याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते. आता पहिल्यांदा आपण RBC पासून चालू करू. RBC, WBC हे तुम्हाला म्हणजे दवाखान्यात गेल्यानंतर ब्लड जर आपण ब्लड टेस्टिंगला जर दिलं, सो त्याच्यामध्ये हे कॉमन आढळणारी गोष्ट आहे, जिथे हे RBC आणि WBC बघायला मिळतात, किंवा ज्याचं प्रमाण हे त्या स्वरूपामध्ये कळून जातं. आता RBC जर आपण कन्सिडर केलं तर RBC ह्या आकारानं खूप लहान, वर्तुळाकार आणि केंद्रक नसलेल्या पेशी आहेत. ठीक आहे. ह्या द्विअंतर्गत पण आहेत, म्हणजे काय, सर्क्युलर आहेत, बायकॉन्केव्ह आहेत आणि नॉन न्यूक्लिएटेड पण आहेत. ठीक आहे. म्हणजे केंद्रक नसलेल्या पेशी. आता ह्या वर्तुळाकार आहेत असंही सांगितलं, पण याला एक एक्सेप्शन आहे. काय एक्सेप्शन आहे? तर आपला जो म्हणजे उंट जो असतो किंवा कॅमेल जो असतो, याचा केंद्रक मात्र हा अंडाकृती असतो, हा वर्तुळाकार नसतो. सो एक्सेप्शन काय आहे? कॅमल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यालाच आपण म्हणजे RBCलाच आपण काय म्हणतो? इरिथ्रोसाइट्स. ठीक आहे. RBCलाच आपण इरिथ्रोसाइट्स असं म्हणतो. हिमोग्लोबिनमुळे रक्त हे लाल असतं. शिवाय हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन हे काय म्हणतं? ऑक्सिजन हा रक्तामध्ये विरघळतो. ठीक आहे. सो लाल रक्त का बरं येतं, म्हणजे लाल कलर, तर तो असतो हिमोग्लोबिनमुळे. ठीक आहे. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 50 ते 60 लक्ष हे RBC असतात. RBCची निर्मिती ही अस्थिमेजमध्ये होते, म्हणजे त्याला आपण बोन मॅरो असं म्हणतो. हा पण क्वेश्चन आलेला आहे की RBC, WBC यांचं पण जे फॉर्मेशन असतं हे बोन मॅरोमध्येच होतं. ठीक आहे. बोन मॅरो म्हणजे अस्थिमज्जा. ठीक आहे. सो RBCची निर्मिती अस्थिमज्जेत होते, त्याला आपण बोन मॅरो असं म्हणतो. त्याची लाईफ हे 100 ते 127 दिवस असते. कशाची? RBCची. सो RBC किती दिवस जगतात? जवळपास 120 ते 127, 100 ते 127, ऑलमोस्ट 120 दिवस ते मोस्टली जगतात. ठीक आहे. पण त्याचा एक स्केल जर विचारला
तर 100 ते 127 माहिती असू देत. ठीक आहे. कशाचा? RBCचा. RBC बघतो आपण. सामान्यतः RBC हिचं प्रमाण हे स्त्रीमध्ये थोडंसं कमी आहे पुरुषापेक्षा. सरासरी 120 दिवसानंतर RBC मरण पावतात आणि त्या कुठं जाऊन मरण पावतात त्या असतं तर त्या असतात स्प्लीनमध्ये जाऊन मरण पावतात. SPLEEN त्याला आपण स्प्लीन असं म्हणतो. प्लीहा असं म्हणतो त्याला मराठीमध्ये आपण. सो स्प्लीन, प्लीहा त्यालाच आपण ग्रेवयार्ड ऑफ RBC असं म्हणतो. ग्रेवयार्ड ऑफ RBC हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे की कोणाला आपण ग्रेवयार्ड ऑफ RBCs असं म्हणतो तर ते आहे स्प्लीन. ठीक आहे. त्याला आपण मराठीमध्ये प्लीहा असंही म्हणतो. गर्भामध्ये मात्र RBC ह्या लिव्हरमध्ये फॉर्म होतात किंवा यकृतात तयार होतात. ठीक आहे. सो हे सगळं पूर्ण इन्फॉर्मेशन RBCचे आहे. याच्यामध्ये इरिथ्रोसाइट्स असे म्हणतो आपण त्याला. कशा असतात? त्या वर्तुळाकार आहेत. ठीक आहे. केंद्रक नसलेल्या पेशी आहेत. त्याच्यानंतर द्विअंतर्गत आहेत म्हणजे बायकॉन्केव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर आकाराने कशा लहान असतात. ठीक आहे. कुठे तयार होतात? तर बोन मॅरोमध्ये तयार होतात. लाईफ किती आहे? तर एक जवळपास 100 ते 127 दिवस त्यांचा लाईफ स्पॅन असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सामान्यतः स्त्रीमध्ये काय असतं? प्रमाण थोडंसं कमी आहे RBCचं. त्याच्यानंतर मग ज्या मरण पावतात, ठीक आहे, 120 दिवसानंतर किंवा ऑलमोस्ट 127 दिवसानंतर, तर ते कुठं जाऊन मरण पावतात? तर स्प्लीन, त्याला आपण मराठीमध्ये प्लीहा असं म्हणतो. सो प्लीहामध्ये जाऊन त्या काय होतात? तर मरण पावतात. त्याच्यानंतर प्लीहालाच आपण काय म्हणतो? तर ग्रेवयार्ड ऑफ RBCs. ठीक आहे. आणि मग गर्भामध्ये मात्र RBC ह्या कशामध्ये तयार होतात? तर लिव्हरमध्ये तयार होतात. लिव्हर. ठीक आहे. यकृत. ओके. सो इथपर्यंत आपण बघितलं. त्याच्यानंतर थोडं आपण पुढे जाऊ. हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट ब्लडमध्ये ते असतं हिमोग्लोबिन. म्हणजे कोणी विचारतं की बाबा हिमोग्लोबिन किती आहे तुमचं? ठीक आहे. सो एका RBCमध्ये जवळपास 270 मिलियन एवढं हिमोग्लोबिन असतात. किती? 270. ठीक आहे. सो एका RBCमध्ये 270 मिलियन हिमोग्लोबिन असतात. हिमोग्लोबिनमध्ये प्रोटीन आयर्न कॉम्प्लेक्स असतो. कोणता असतो? प्रोटीन आयर्न कॉम्प्लेक्स. प्रोटीन आयर्न कॉम्प्लेक्स कशामध्ये? हिमोग्लोबिनमध्ये. हिमोग्लोबिनमध्ये 4 प्रथिनांचे रेणू असतात. 2 अल्फा आणि 2 बीटा. ठीक आहे. आणि 4 लोहाचे, त्याला आपण पोर्फिरिन असंही म्हणतो. ठीक आहे. 4 लोहाचे रेणू असतात. म्हणजे 4 प्रथिनांचे आणि 4 लोहाचे. ठीक आहे. एका हिमोग्लोबिनमध्ये जास्तीत जास्त 4 ऑक्सिजनचे रेणू वाहू शकतात. किती? 4. सो हा पण क्वेश्चन महत्त्वाचा आहे की एका हिमोग्लोबिनमध्ये किती ऑक्सिजनचे रेणू वाहू शकतात? तर ते आहेत 4. 1 2 3 4. ऑप्शन फॉर्म करायला जास्त वेळ लागत नाही. मी याच्या अगोदर सांगितलं की क्वेश्चन फॉर्म करायला काही वेळ लागत नाही. ठीक आहे. सामान्यतः पुरुषांमध्ये 13 ते 18 ग्रॅम पर 100 ml ब्लड एवढा हिमोग्लोबिन असतो. म्हणजे 100 ml जर ब्लड घेतला आपण तर त्याच्यामध्ये 13 ते 18 हा स्केल मात्र पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचं दिसून येतं. आणि स्त्रियांमध्ये मात्र 11.5 ते 16.5 100 ml ब्लडच्या पाठीमागे. ठीक आहे. सो तेवढं हिमोग्लोबिन हे दिसून येतं किंवा ती स्केल असली पाहिजे असं म्हणतात. तेव्हा आपण म्हणतो की अरे यार हिमोग्लोबिन खूप छान आहे. हिमोग्लोबिन हे त्या स्केलमध्ये पाहिजे. कमी असलं तरी तो धोका आहे आणि जास्त असलं तरी धोका आहे. धोका आहे म्हणजे काय की थोडंसं ब्लड क्लॉटिंग वगैरे होतं आणि मग पुढं फ्युचरमध्ये किंवा पुढं त्याचं अटॅकमध्ये वगैरे फॉर्मेशन वगैरे होऊ शकतं. आता हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर तो आहे पंडुरोग. त्याला आपण ॲनिमिया असं म्हणतो. ठीक आहे. पंडुरोग. आणि हिमोग्लोबिन जर जास्त झालं तर त्याला आपण पॉलिसायथेमिया नावाचा रोग होतो. ठीक आहे. म्हणजे जास्त झालं तर पॉलिसायथेमिया होतो आणि कमी झालं तर ॲनिमिया होतो. ठीक आहे. त्याला आपण पंडुरोग असंही म्हणतो. सो जसं मी तुम्हाला याच्या अगोदरही म्हणालो की जस्ट आत्ताच म्हणालो की कमी झालेलं असेल तरी ते थोडंसं धोकादायक आहे आणि जास्त झालं तरी पण ते धोकादायक आहे. सो तेवढी एक रेंज ती एक मेंटेन असली पाहिजे किंवा होतेच मोस्टली. आता हिमोग्लोबिन RBC बघितलं, हिमोग्लोबिन पण बघितलं. आता थोडं पुढे जाऊ. WBC बघू. WBCमध्ये जर आपण बघितलं तर आकाराने या मोठ्या केंद्रकयुक्त रंगहीन पेशी आणि रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 5000 ते 10,000 पांढऱ्या पेशी असतात. ठीक आहे. म्हणून
पांढऱ्या पेशीज म्हणजे काय, WBC व्हाईट ब्लड सेल्स, ठीक आहे. आणि RBC म्हणजे रेड ब्लड सेल्स. सो कशा आकाराने कशा असतात, मोठ्या असतात, वरती लहान होत्या, म्हणजे RBCs लहान होतात, केंद्रकयुक्त आहेत, ठीक आहे. रंगहीन पेशी रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये किती असतात, 5000 ते 10,000 पांढऱ्या पेशी असतात. आकाराने या RBCपेक्षा मोठ्या असतात. मी आत्ता सांगितलं की WBCचा व्यास जर तसं बघितलं तर 8 ते 15 मायक्रोमीटर असतो आणि RBCचा बघितलं तर 7 ॲप्रॉक्स मायक्रोमीटर असतो, ठीक आहे. सो WBC साधारणतः 3 ते 4 दिवस जगतात. किती, 3 ते 4. आणि वरती किती होतं, 100 ते 127. WBCलाच आपण ल्युकोसाइट्स असं म्हणतो, ठीक आहे. काय म्हणतो, ल्युकोसाइट्स. कुठल्याही प्रकारच्या रोगामध्ये सुरुवातीला WBCची संख्या वाढते, ठीक आहे. कुठल्याही प्रकारच्या रोगामध्ये सुरुवातीला WBCची संख्या वाढते. म्हणजे आपण म्हणतो बघा की WBCचं प्रमाण थोडंसं वाढलं, पांढऱ्या पेशी वाढल्या, ठीक आहे, पांढऱ्या पेशी कमी झाल्या. हे तुम्ही थोडंसं म्हणजे कॉमन लँग्वेजमध्ये नेहमी ऐकलं असेल, हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट बघितल्यानंतर किंवा डॉक्टरांकडून हे नेहमी म्हणजे मोस्टली ऐकतोच आपण. सो WBC पण कुठं प्रोड्यूस होतात, तर बोन मॅरोमध्ये, मी वरती सांगितलं तुम्हाला, ठीक आहे. WBC ॲक्ट ॲज अ सोल्जर्स इन अवर बॉडी. हा क्वेश्चन येऊ शकतो की कोणाला आपण सोल्जर्स इन अवर बॉडी असं म्हणतो किंवा सोल्जर्स ऑफ बॉडी असं म्हणतो. तर ते आहेत पांढऱ्या पेशी. लाल पेशींना आपण म्हणत नाही, पांढऱ्या पेशींना म्हणतो, ठीक आहे. शरीरामध्ये कुठेही रोगजंतूचा जर शिरकाव झाला तर त्यावर पेशी हल्ला करतात आणि दे प्रोटेक्ट अस फ्रॉम मायक्रोबियल डिसीसेस, ठीक आहे. सो मायक्रोबियल डिसीसेसपासून ते आपल्याला प्रोटेक्ट करतात. सो जिथं पण आपलं सपोज काही दुखापत वगैरे जर झाली तर तिथे मात्र मग ह्या पांढऱ्या पेशी हल्ला करतात आणि मग आपल्याला ह्या एखाद्या रोगापासून, जंतूपासून ह्या काय करतात, वाचवतात, ठीक आहे. सो WBC जर आपण विचार केला तर 2 प्रकार पडतात. एक कणिका पेशी एक असतात आणि एक आहे अकणी पेशी, ठीक आहे. त्याला आपण ग्रॅन्युलोसाइट्स आणि ॲग्रॅन्युलोसाइट्स असं म्हणतो. ग्रॅन्युलोसाइट्समध्ये काय की 3 प्रकार असतात. एक असतं न्यूट्रोफिल्स, एक असतं इसिनोफिल्स आणि एक आहे बॅसोफिल्स. आणि आकणी पेशी त्याला आपण ॲग्रॅन्युलोसाइट्सचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स. सो हे सगळे 5 प्रकार, कणिका पेशीचे 3 आणि अकनी पेशीचे 2 असे 5 प्रकार पडतात, ठीक आहे. आणि सगळ्याचं जर तुम्ही बघितलं ह्या सगळ्याचं जर प्रमाण बघितलं तर हे 100% होतं. किती, 100%, ठीक आहे. म्हणजे न्यूट्रोफिलचं प्रमाण जवळपास 62% असतं. एक पांढरी पेशी घेतली आपण त्याच्यामध्ये न्यूट्रोफिलचं 62% असतं, इसिनोफिल्स 3% असतं, बॅसोफिल्स 0.5% असतं, लिम्फोसाइट्स हे ऑलमोस्ट 33% असतं आणि मोनोसाइट्स हे 3 to 9% व्हॅरी होतं, ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण न्यूट्रोफिल्समध्ये जाऊ आणि थोडं मुद्दामून सांगतं कारण हे 1 लाईनर खूप सारे आलेले त्याच्या अगोदर, ठीक आहे. सो न्यूट्रोफिल्स ॲक्ट ॲज अ युअर ह्युमन सिस्टम दॅट इज फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. सो कोणाला आपण फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असं म्हणतो, हे आहे न्यूट्रोफिल्स, ठीक आहे. हे मराठीमध्ये पण असंच लिहितात त्याला, त्याच्यामुळे इंग्लिशमध्येच ठेवलं, हे असंच लिहितं, तर त्यापेक्षा मग ते स्पेलिंग वाईज लिहिलेलं कधी चांगलं, ठीक आहे. सो न्यूट्रोफिल्सला आपण काय म्हणतो, फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. त्याच्यानंतर ड्युरिंग इन्फ्लेमेशन न्यूट्रोफिल्स मायग्रेट टू द साईट्स ऑफ इंजुरी ऑफ इन्फेक्शन. म्हणजे काय की एखादं जर इन्फेक्शन वगैरे जर झालं तर त्या इन्फेक्शनमध्ये हे न्यूट्रोफिल्स हे तिकडे मायग्रेट होतात जिथं लागले तिथे आणि मग ते आपल्याला जंतूपासून वगैरे वाचवतात असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर सो गरमी बाहेर आहे इकडे. सो न्यूट्रोफिल्स विच ॲक्ट ॲज अ फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स ड्युरिंग इन्फ्लेमेशन न्यूट्रोफिल्स मायग्रेट टू द साईट्स वेअर इंजुरीज वॉज हॅपन, ठीक आहे. त्याच्यानंतर मोस्टली दे आर क्लिअर इन कलर, म्हणजे काय की ट्रान्सपरंट आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर याचं केंद्रक अनेक लोबने बनलेलं असतं, 2 ते 5 लोबनं याचं केंद्रक हे बनलेलं असतं. त्याच्यानंतर हाय काउंट्स मे इंडिकेट ऑन गोईंग इन्फेक्शन, स्ट्रेस, आर्थरीज, ठीक आहे. लो काउंट्स असोसिएटेड विथ डेंग्यू अँड टायफॉईड. म्हणजे जर याचं न्यूट्रोफिल्सचे जर लोब्स आहेत याचं जर प्रमाण कमी झालं तर ते डेंग्यू किंवा टायफॉईडचं लक्षण असू शकतं.
किंवा हाय काउंट जर झालं तर मग इन्फेक्शन किंवा स्ट्रेस याच्यापैकी काहीतरी रिझन हे असू शकतं असं सांगता येतं. मोस्टली न्यूट्रोफिल्सचं हे पहिली लाईन जी आहे फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स याच्यावर क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे इसोनोफिल्स. ठीक आहे. सो इसोनोफिल्स त्याला आपण ॲसिडोफिल्स असंही म्हणतो. याचं केंद्रक 2 लोब निवडलेलं असतं त्यामुळे आपण त्याला बायलोब असं म्हणतो. ॲलर्जीमध्ये यांची संख्या वाढते त्यामुळं अँटी ॲलर्जिक सेल्स या महत्त्वाच्या. सो हे विषविरोधी कार्य करतात म्हणून त्याला आपण अँटीटॉक्झिक सेल असंही म्हणतो. ठीक आहे. सो विषविरोधी कार्य करणारं कोण आहे तर ते आहे इसोनोफिल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर बॅसोफिल्स. बॅसोफिल्सला आपण नॉन फिगोटिक WBC फिगोसायटिक WBC. ठीक आहे. सो नॉन फिगोसायटिक WBC असंही म्हणतो की बॅसोफिल्स. सो बॅसोफिल्स यांचं काय केंद्र हे असं ट्विस्टेड असतं त्याला आपण गुंडाळलेलं असतं असंही म्हणतो. सो काय असतं हे ट्विस्टेड असतं आणि मेथिलीन ब्ल्यू या डायनं या पेशी रंग धारण करतात म्हणून सायनोफिलिस असंही याला आपण म्हणतो. यांच्याद्वारे हिपॅरिन सिरोटॉनिन आणि हिस्टामाइन यांचं वहन केलं जातं. ठीक आहे. शरीराच्या ॲलर्जिक स्थितीमध्ये यांचं प्रमाण वाढतं आणि रिस्पॉन्डिंग फॉरेन इन्व्हेडर्स म्हणजे काय जे फॉरेन इन्व्हेडर्स जे असतात आणि आपल्या बॉडीवर जे अटॅक करतात सो यांना रिस्पॉन्ड करायचं काम कोण करतं तर हे बॅसोफिल्स करतं. ठीक आहे. 3 मेन सांगितले. तिन्ही मेनचे एक लाईन जरी लक्षात ठेवली. फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्सवाली, सेकंड हे विषविरोधी आणि तिसरं जे आहे बॅसोफिल्स हे फॉरेन इन्व्हेडर्स. ठीक आहे. सो फॉरेन इन्व्हेडर्स याच्या विरोधात काय होतं रिस्पॉन्ड करतं. त्याच्यानंतर लिम्फोसाइट्स. सो लिम्फोसाइट्स या आकाराने लहान असतात आणि ज्या पण असेल त्या सर्व WBCमध्येच असतात. ठीक आहे. या आकाराने लहान आणि सर्व WBCमध्ये. सो याच्यामध्ये एक B लिम्फोसाइट्स आणि T लिम्फोसाइट्स म्हणून आहे. आता हे मी असं का दिलं तुम्हाला कारण हे एक अँटीबॉडीसाठी वापरलं जातं आणि एक थायमस ग्रंथीमध्ये उपयोग होतो. ठीक आहे. सो हे मुद्दा म्हणून मी दिलं याचं कारण काय की रिसेंटली पेपर आलं होतं म्हणजे जास्त डेप्थमध्ये होतं तो ॲक्च्युली SSCचा पेपर होता मेन्सचा. सो त्याच्यामध्ये 2-3 ऑप्शन होते की B, T, C आणि D. ठीक आहे. ह्यातले B आणि T हे जास्त थोडेसे महत्त्वाचे आहेत. हे B आणि T. ठीक आहे. सो B लिम्फोसाइट्स यांची निर्मिती आणि विकास हा बोन मॅरोमध्ये होते. ठीक आहे. आणि हे अँटीबॉडी तयार करतात कोण B लिम्फोसाइट्स. आणि T लिम्फोसाइट जे असतात याची निर्मिती पण बोन मॅरोमध्येच होते. यांचे विकास हा मात्र थायमस ग्रंथीमध्ये होतो. ठीक आहे. सो निर्मिती आणि विकास B लिम्फोसाइट्सचा हा दोन्ही बोन मॅरोमध्ये होतो आणि T लिम्फोसाइट्समध्ये निर्मिती मात्र बोन मॅरोमध्ये होते आणि विकासाचा मात्र थायमस ग्रंथी किंवा थायमस ग्लँड याच्यामध्ये होतो. त्याच्यामुळे दे ओरिजिनेट इन थायमस अँड इन्व्हॉल्ड इन सेल मेडिएटेड इम्युनिटी. कोण T लिम्फोसाइट्स. ठीक आहे. सो दे डायरेक्टली अटॅक अँड किल इन्फेक्टेड सेल्स ट्यूमर सेल्स. ठीक आहे. जर एवढं काही लक्षात नाही राहिलं तर फक्त एवढंच लक्षात ठेवा हे बॅसोफिल्स हे वरचे 3 तर झाले आपले न्यूट्रोफिल्स, इसोनोफिल्स आणि बॅसोफिल्स. लिम्फोसाइट्समध्ये काय आकाराने लहान असतात आणि हे B आणि T ह्याचा प्रकारे काहीतरी लिम्फोसाइट्समध्ये आहे असं वरती लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मोनोसाइट्स. मोनोसाइट्स ह्या सर्व WBCमध्ये आकाराने मोठे असतात आणि किडनीच्या आकाराचं केंद्रक हे मोनोसाइट्समध्ये असतं. ठीक आहे. जवळपास किडनीच्या आकाराचं. यांच्याद्वारे मॅक्रोफेजेसची म्हणजे जे सूक्ष्मजीवांना जे खाणारे जे असतात त्याला आपण मॅक्रोफेजेस असं म्हणतो. याची निर्मिती केली जाते कशाची ह्या मोनोसाइट्स याच्याद्वारे हे मॅक्रोफेजेस याची निर्मिती केली जाते आणि यालाच आपण स्कॅव्हेंजर्स असंही म्हणतो. स्कॅव्हेंजर्स. सो स्कॅव्हेंजर आपण कोणाला म्हणतो तर ते आपण मोनोसाइट्स यांना म्हणतो. ठीक आहे. लिम्फोसाइट्स यांना नाही तर मोनोसाइट्स यांना आपण असं म्हणतो स्कॅव्हेंजर्स. ठीक आहे. जसं की फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्सला आपण न्यूट्रोफिल्सला आपण म्हणतो तसं मोनोसाइट्सला आपण स्कॅव्हेंजर असंही म्हणतो. ठीक आहे. तिसरा आहे रक्तपट्टिका. ठीक आहे. एकच सेकंद हां. ठीक आहे. सो आपण WBC RBCs वगैरे बघितलं. ठीक आहे.
आणि टोटल आपण WBC पण खूप डिटेलमध्ये बघितलं, ठीक आहे. मोनो असेल, लिम्फो असेल, ठीक आहे. हे सगळं आपण टोटल जो 3 पार्ट जो आहे, जसं की ब्लड सेल्समध्ये, की एक आहे WBC, एक आहे RBC आणि तिसरा आहे प्लेटलेट्स. सो WBC आणि RBC इथपर्यंत आपण आज थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्लेटलेट्स आणि मग उर्वरित ह्युमन हार्ट आणि रेस्पिरेशन हे आपण सगळ्या गोष्टी आपण बघूया, ठीक आहे. सो आज आपण इथं थांबू, पुन्हा भेटू. थँक्यू.